दुबई ट्रिपला 10 तारखेला आपण निघालो आणि सुरुवात झाली. मुंबईच्या आम्ही 6 जणी, पुण्याच्या कशा मैत्रिणी असतील माहिती नाही आणि अनोळखी असलेला सगळा ग्रुप असताना जेव्हा तुमचा पहिला फोटो आम्ही पाहिला, आम्ही उशिरा निघालो पण तुमचा फोटो पहिला बघितला, अरे बापरे, ह्या एवढ्या जणी आहेत आणि आम्ही 6 जणी, आम्ही ऍडजस्ट होऊ की नाही, हा पहिला प्रश्न आमच्या मनामध्ये होता. आणि खूप छान उतरल्या मॅडमने केलेलं स्वागत, त्या आल्या, आमच्या तुमच्या सगळ्यांचे पेपर्स आहेत की नाही, म्हणजे इतकं अगत्याने टूर मॅनेजर असतात. तर आम्ही बऱ्याच टूर केलेल्या आहेत आणि त्या टूरमध्ये जे टूर मॅनेजर आतापर्यंत पहिली लेडी टूर मॅनेजर आम्हाला मिळाली, पहिली गोष्ट. आणि ती टूर मॅनेजर म्हणून नाही तर आपल्याशीच एक आहे, आपल्या बरोबरीने चालणारी, आपल्याशी सगळ्या गोष्टी शेअर करणारी अशी टूर मॅनेजर. मी वेगळी आहे असं तर त्यांनी दाखवलं नाहीच, पण सगळ्यांना सांभाळून कसं घ्यायचं आणि सगळ्यांना कोऑपरेटिव्ह स्वभाव त्यांचा असल्यामुळे प्रत्येकीला ज्या वेळेस काही अडचण आली त्या वेळेस त्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जेवणापासून तर तुम्ही नाश्ता करेपर्यंत त्या पूर्ण हॉटेलमध्ये पण फिरत असतात. आतापर्यंतच्या टूरमध्ये असं कधी आम्ही पाहिलं नाही की तुम्ही जा, खा, या वेळेला इथे या, त्या प्रत्येक टेबलजवळ जाऊन तुम्ही घेतलं की नाही, खाल्लं की नाही, हे छान आहे, ते छान आहे. अगदी आता शेवटी जेव्हा आलो आपण, अगदी अर्धा तास तिथेच बसवलं असतं एखाद्या बाईने, परंतु त्या म्हणाल्या अरे तिथे छान आहे, आम्ही जाऊन तिथे पटकन 2 मिनिटात जॅकेट घेऊन आलो. म्हणजे आमच्या लक्षात तर त्या राहतीलच परमनंटली, परंतु नेतृत्व असावं तर असं. दुसरी गोष्ट, एखादा प्रसंग आला तर त्यातून त्याला सामोरं कसं जायचं आणि तो कशा पद्धतीने आपण त्या प्रसंगातून बाहेर पडायचं, हे त्यांच्याकडनं एक शिकण्यासारखा गुण आहे. आमच्यावर आलेला प्रसंग तर मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील, त्याबद्दल वादच नाही. कसं असतं, आपण नेहमीच्या ह्याच्याने जातो, कधी कधी अनावधानाने ते होऊन जातं, ते काय असं जाणून बुजून कोणी करत नाही. किंवा आता मी जवळजवळ 30 वर्ष गाडी चालवते. दुसरी गोष्ट, मी 4 व्हीलर कल्याणमध्ये पूर्ण हायवेला वगैरे चालवते, म्हणजे असं इतकं काही वाटलंच नाही ते. परंतु जे झालं ते नशिबाच्या गोष्टी असतात, जे व्हायचं ते झालं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातून जे त्यांनी तो जो काही त्यांचा स्वतःचा जो काही कॉन्फिडन्स आणि त्यांनी त्या प्रसंगातून आम्हाला निभावून दिलं त्याच्याबद्दल तर आम्ही सगळ्याच जणी त्यांच्या खूप खूप आभारी आहोत. दुसरी गोष्ट, त्यांनी जेवणाचं वगैरे पण बऱ्याच वेळा जेवण, मला तर एक आमची थायलंडची टूर अशी आठवते की शेवटच्या दिवशी आम्ही अक्षरशः सगळेच आजारी पडलो आणि कोणालाच नाही. लास्टला एक नागपूरची जोडी होती, त्यांनी चटणी आणली, अक्षरशः चटणी बरोबर आम्ही थोडं खाल्लं, कारण कुठेच खावत नव्हतं काही. तर बाहेर येऊन पण दुबईसारख्या शहरामध्ये आपल्याला छान मराठमोळं जेवण मिळालं, खूप छान जेवण. आताही आपण खूप तृप्त होऊन चाललोय, म्हणजे जेवणाच्या बद्दल तर वादच नाही. थोडंफार इकडे तिकडे होतं आणि ह्या सगळ्या ट्रिपमध्ये तुम्ही सगळ्या जणींनी आम्हाला खूप छान मस्तपैकी, एवढ्या 25 मैत्रिणी, आम्ही 6 जणी होतो, पण तुम्ही सगळ्या मिळून आम्ही अगदी आता आपला 25चा ग्रुप झाला. तुमचा पुढे कधी जर ट्रिप असेल तर आम्ही नक्की तुमच्यासोबत येण्याला तयारच असू. आणि तुम्ही खूप छान सगळ्यांनी एकमेकींमध्ये मिसळल्या, कोणी कोणाचे हेवे दावे नाही, कुठल्या बाबतीमध्ये ह्या टूरमध्ये कोणाची तक्रार झाली नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व मैत्रिणींचं आमच्या मुंबई ग्रुपकडनं खूप खूप आभार. मॅडमचे तर तसे आम्ही आभारी आहोतच. त्याचबरोबर आपले जे ड्रायव्हर आहेत त्यांनी पण आपलं छानपैकी, म्हणजे जाताना पण आपण खूप रिलॅक्स गेलो. आता म्हणजे जेव्हा मुंबईवरनं इकडे दुबईला आलो, दुबईवरनं आपण ही जी गाडी होती ह्या गाडीने आपल्याला, किंवा मध्ये पण 2 ड्रायव्हर होते, परंतु या लोकांनी पण खूप छान आपल्याला साथ दिली. खूप छान ड्रायव्हिंग होतं, गाडी पण छान होती, कुठेही आपल्याला काहीही कमी पडलं नाही. अशी छान टूर, दुबई टूर आमच्या कायम लक्षात राहील. थँक्यू व्हेरी मच सर्वांचं. थँक्यू.